संपूर्ण आयुष्यात केवळ 2 प्रकारच्या दातांचे वरदान लाभलेल्या तुम्हा आम्हा मानवांचे हे 2 प्रकारचे दात म्हणजेच लहान मुलांचे अस्थायी स्वरूपातील प्राथमिक असे दुधाचे दात आणि मोठ्या मुलांचे किंवा माणसांचे तुलनेने स्थायी स्वरूपातील पक्के दात। यांची बाह्यांतर्गत रचना आणि अंतर्गत मूलभूत रचना ही जरी सारखी वाटत असली तरी सुद्धा लहान मुलांच्या दातांच्या मौखिक आरोग्याविषयीचे एक ज्वलंत सत्य म्हणजे त्यांच्या दंतव्याधींची होणारी अति जलद व्याप्ती आणि याला कारण असते लहान मुलांच्या दातांची वैशिष्ट्ये अर्थात दुधाचे दात आणि पक्के दात यामधील फरक। नमस्कार, मी डॉक्टर विजया धोटे, बाल दंतरोग तज्ञ, विजयास डेंटल केअर मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुधाचे दात आणि पक्के दात यातील स्थूल आणि सूक्ष्म फरक। कारण लहान मुलांचे मौखिक आरोग्य उत्तम रीतीत राखण्यासाठी सर्व पालकांना या फरकांचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे। हा व्हिडिओ नक्कीच ज्ञानवर्धक होणार आहे, तेव्हा तो पूर्ण पहा। जे पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राइब करा। लहान मुलांच्या दातातील फरक हे ढोबळमानाने 2 प्रकारात मोडतात। एक म्हणजे बाह्य फरक आणि दुसरं म्हणजे अंतर्गत फरक। बाह्य फरकांमध्ये येते त्यांचा रंग, संख्या, आकार आणि मुळांची रचना। अंतर्गत फरक म्हणजेच ज्या मूलभूत घटकांनी दात बनलेला असतो म्हणजेच इनॅमल, डेंटिन, सिमेंटम आणि पल्प यातील फरक। तर सर्वप्रथम वळूया संख्येकडे। लहान मुलांच्या दातांची संख्या म्हणजेच दुधाचे दात हे 20 असतात, तर पक्क्या दातांची संख्या ही 32 असते। ह्या 20 मध्ये वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी 10 दात असतात। त्यामध्ये समोरचे 4 इन्सायझर किंवा पटाशीचे दात, 2 सुळे दात आणि 4 दाढा असे मिळून लहान मुलांचे प्रत्येक जबड्यातील 10 + 10 असे 20 दात होतात। या उलट पक्के दात हे 32 असतात। प्रत्येक जबड्यामध्ये यांची संख्या 16 असते। त्यामध्ये 4 पटाशीचे दात म्हणजेच इन्सायझर, 2 सुळे दात म्हणजेच कॅनाइन, 4 उपदाढा म्हणजेच प्रीमोलर्स आणि 6 दाढा असे प्रत्येक जबड्यात 16 + 16 मिळून ते 32 होतात। या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे, ती म्हणजे दुधाच्या दातांच्या संचांमध्ये उपदाढा म्हणजेच प्रीमोलर नसतात। प्रीमोलर्स हे फक्त पक्क्या दातांच्या संचामध्ये आपल्याला आढळतात। दुसरा फरक म्हणजे रंग। दुधाच्या दातांचा रंग हा शुभ्र पांढरा दुधासारखा असतो। याला कारण म्हणजे त्याचे इनॅमल, त्याच्या इनॅमलचा पारदर्शीपणा, अर्धपारदर्शीपणा हा कमी असतो आणि म्हणून ते शुभ्र पांढरे असतात। या उलट पक्क्या दातांचा इनॅमलचा अर्धपारदर्शीपणा जास्त असतो, म्हणून ते चकचकीत पण पिवळसर छटा असलेले दिसतात। तिसरा फरक म्हणजे त्यांचा आकार। दुधाच्या दातांचा आकार हा चौरसाकृती असतो किंवा कपासारखा असतो, म्हणजेच त्याची लांबी आणि रुंदी हे साधारणतः सारखीच असते, फक्त मुळाकडे जाताना त्यांचा क्राऊन हा निमुळता होत जातो। या उलट पक्के दात हे लांबोळे असतात, म्हणजेच त्यांचा आकार आयताकृती असतो, म्हणजेच त्यांची लांबी ही त्यांच्या रुंदीच्या तुलनेने जास्त असते आणि दुधाच्या दातांप्रमाणेच पक्क्या दातांचा क्राऊन सुद्धा मुळाकडे जाताना निमुळता होत जातो। तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांचा मुळांची संरचना। दुधाच्या दातांचे मुळ एका विशिष्ट नैसर्गिक कारणासाठी विशिष्ट रचना असलेली असतात। दुधाच्या दातांचे मुळ ही तुलनेने बारीक आणि आखूड असतात। या उलट पक्क्या दातांची मुळ ही दणकट आणि लांब असतात। दाढा, दोन्ही दातांच्या संचांमधील ज्या दाढा असतात आणि उपदाढा असतात हे दात बहुमूलीय असतात, म्हणजेच त्यांना एकापेक्षा जास्त मुळं असतात। वरच्या जबड्यातील दाढांना 3 मुळं असतात, तर खालच्या जबड्यातील दाढांना 2 मुळं असतात। तर दुधाच्या दाताच्या दाढांचे मुळं हे विशिष्ट प्रकारचे असतात, म्हणजेच त्यांची सुरुवात थेट क्राऊन जिथे संपतो तिथूनच होते। नंतर हे बहुमूलीय दातांचे मुळं एकमेकांपासून विस्तारलेली असतात आणि ती वक्राकार असतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक लक्षणीय पोकळी निर्माण होते। ही लक्षणीय पोकळी यासाठी नैसर्गिकरित्या असते की त्यामध्ये जबड्यात वाढत असलेल्या विकसनशील
पक्क्या दातांची कळी सामावलेली असते. जशी जशी ही कळी वाढते किंवा विकसनशील पक्का दात हा याची वाढ होते, तसा तसा तो वरती सरकतो आणि ह्या दुधाच्या दातांच्या जात्याच बारीक आणि आखूड असलेल्या मुळांवर दबाव निर्माण करतात. परिणामी ते झिजतात आणि मग योग्य वेळ आल्यावर नैसर्गिकरित्या ते निखळून पडतात आणि त्या जागी पक्का दात उगवतो. या उलट पक्क्या दातांची मुळं ही दुधाच्या दातांपेक्षा जास्त मोठी, दणकट, लांब आणि जाड असतात. त्याचप्रमाणे त्यांची सुरुवात थेट क्राऊन पासून होत नाही, तर क्राऊन आणि मूळ यामध्ये मुळाच्या खोडाचा एक मधला भाग असतो, त्याला आपण रूट ट्रंक म्हणतो. आणि ह्या रूट ट्रंक पासून मग हे बहुमूलीय दात वेगवेगळे होतात, परंतु ते एकमेकांपासून जास्त विस्तारलेले नसतात. अशा प्रकारे ह्या दणकट आणि लांब आणि जाड असलेल्या पक्क्या दातांचे मुळं ही जबड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फसलेले असतात, जेणेकरून ते सहजासहजी निखळून पडत नाहीत. अशा या परिस्थितीला अँकरेज असे म्हणतात. तर पक्क्या दातांच्या पक्क्या दातांचे अँकरेज हे तुलनेने जास्त चांगले असते. तर हे झाले दुधाचे दात आणि पक्के दात यामधील बाह्य फरक. आता अंतर्गत फरकांकडे आपण वळूया. म्हणजेच ज्या घटकांनी हे दात बनलेले असतात ते घटक म्हणजेच इनामल, डेंटिन, सिमेंटम आणि पल्प. तर दुधाच्या दातांचे इनामल हे याचा थर हा तुलनेने पातळ असतो. पक्क्या दातांचा इनामलचा थर हा जाड असतो. दुधाच्या दाताचे इनामल हे सच्छिद्र असते, तर पक्क्या दाताचे इनामल हे जास्त टणक आणि कमी सच्छिद्र असते. त्याचप्रमाणे दुधाच्या दाताचे इनामलचा अर्धपारदर्शीपणा हा कमी असतो आणि म्हणूनच त्याचा रंग शुभ्र पांढरा दुधासारखा दिसतो. या उलट पक्क्या दातांचे इनामलचा अर्धपारदर्शीपणा हा जास्त असतो आणि म्हणूनच आतील पिवळसर रंगाचे डेंटिनची छटा त्यामध्ये दिसते आणि परिणामी पक्क्या दातांचा रंग हा पांढरा परंतु पिवळसर छटा असलेला चकचकीत असा असतो. दुसरा फरक म्हणजे डेंटिनचा. इनामल प्रमाणेच दुधाच्या दाताचे डेंटिन याचा थर सुद्धा पातळ असतो आणि ते सुद्धा इनामल प्रमाणेच सच्छिद्र असते. अशा प्रकारच्या या सच्छिद्र आणि पातळ असण्यामुळे एकदा लागलेली कीड भराभर वाढते आणि ती आतमध्ये पल्प पर्यंत पोहोचते. तिसरा सर्वात महत्वाचा फरक म्हणजे पल्प. आपण सर्वजण जाणतोच की पल्प हा दाताचा मृदू पेशी प्रकार आहे आणि तो दाताच्या इनामल आणि डेंटिन मध्ये संरक्षित केलेला असतो. तर ह्या पल्पच्या पोकळीला, जी क्राऊन मध्ये पल्पची पोकळी असते, तिला पल्प चेंबर असे म्हणतात. तर रूट मध्ये किंवा दाताच्या मुळामध्ये असलेली पल्पची पोकळी असतात तिला आपण रूट कॅनल असे म्हणतो. तर दुधाच्या दातांचा पल्प चेंबर हा तुलनेने म्हणजेच पक्क्या दातांच्या तुलनेने जास्त मोठा असतो. तसेच त्याची टोके, ज्याला आपण पल्प हॉर्न म्हणतात, ती जास्त वर उंचावलेली असतात क्राऊन मध्ये आणि म्हणून एकदा दुधाच्या दाताला लागलेली कीड सच्छिद्र इनामल आणि डेंटिनच्या सच्छिद्रतेमुळे ती भराभर ह्या उंच उठलेल्या पल्पच्या हॉर्न पर्यंत पोहोचते आणि मग त्याची व्याप्ती अति जलद गतीने सुरू होऊन पल्प पर्यंत पोहोचून ते वेदना निर्माण करतात आणि मग आपल्याला दातांच्या किडीचे पुढील परिणाम दृष्टीपथात येतात. या उलट पक्क्या दातांचा पल्प चेंबर हा दुधाच्या दातांच्या तुलनेने लहान असतो आणि तो दिवसेंदिवस जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसा तसा तो अधिकच लहान होत जातो. अशा प्रकारे पक्क्या दातांचे इनामल ह्या दुधाच्या दातांच्या पेक्षा जास्त टणक, जास्त जाड आणि कमी सच्छिद्र असते. त्याचप्रमाणे डेंटिनही जास्त जाड आणि कमी सच्छिद्र असल्यामुळे पक्क्या दातांना लागलेली कीड सहजी भराभर वाढत नाही. यामुळे दुधाच्या दातांना एकदा कीड लागली तर त्याची व्याप्ती अतिजलद होते. त्याचे कारण म्हणजे दुधाच्या दातांमधील गुणवैशिष्ट्ये आणि म्हणूनच लहान मुलांना त्यांच्या दातांचे किंवा मौखिक आरोग्य उत्तम पद्धतीने राखायचे असल्यास त्यांची नियमित बालदंत रुग्णांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. कारण की बालदंतरोग तज्ज्ञ यांना मुलांच्या दातांच्या संरचनेची आणि त्यांच्या दंतव्याधींच्या व्याप्तीबद्दल
संपूर्ण ज्ञान असते आणि म्हणूनच अगदी सुरुवातीच्या काळात लागलेली कीड सुद्धा ते सहजी ओळखतात आणि त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतात किंवा कीड लागूच नये म्हणून ते प्रतिबंधात्मक उपचारही करतात आणि त्याचबरोबर पालक आणि बालकांचे समुपदेशनही करतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.